वैष्णवीच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे मात्र आपल्या मित्रासोबत असल्याचं पाहायला मिळालं। राजेंद्र हगवणे याला आता अटक करण्यात आलेली आहे, मात्र अटकेपूर्वीचा त्याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेंद्र हगवणे याची दृश्य कैद झालेली आहेत। तो एका हॉटेलमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल, कारण वैष्णवीनं आत्महत्या केली का तिची हत्या झाली हा प्रश्न महाराष्ट्रासमोर पडलेला असतानाच किंवा संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे मात्र आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळतंय। अटकेपूर्वीचा हगवणेचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आली आहे, मात्र अटकेपूर्वीचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? अर्थातच अत्यंत गंभीर आणि असंवेदनशीलपणा म्हणावा लागेल राजेंद्र हगवणेचा। आपली सून, लेकीसारखी सून जेव्हा मयत होते तिच्यासाठी म्हणून खरं तर त्यांनी थांबणं गरजेचं होतं, मात्र त्याचे मनसुबे आहेत आता सगळ्यांच्या लक्षात येत आहेत। जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र वैष्णवीसाठी हळहळ व्यक्त करत होता तेव्हा हा पठ्या स्वतः मटणावर आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता। तळेगाव परिसरातील तांबडा पांढरा रस्ता नावाचं हे हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमधला हा सीसीटीव्ही सगळं फुटेज जे आहे ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। अर्थातच अशाच पद्धतीने तांत्रिक पद्धतीने सगळे विश्लेषण करून पोलिसांनी जे आहे ते या सगळे जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना शेवटी जेरबंद केले। मागील 8 दिवसांपासून हा महाभाग अशाच पद्धतीनं फिरत होता, याला कुठलीही भीती नव्हती का, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उभे राहिलेले आहेत। कारण की ज्या पद्धतीनं तो जेवतो आहे त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही या संदर्भातली भीती दिसत नव्हती। त्याच्यासोबत त्याचे मित्र होते। हे कोण मित्र होते? या मित्रांनी त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांना घेऊन गेले का आणि यांचा देखील काही सहभाग आहे का त्याला पळवण्यामध्ये, याचा देखील पिंपरी चिंचवड पोलीस शोध घेतात। मात्र एकूणच जर बघितलं तर या दृश्यांमध्ये दिसणारे राजेंद्र हगवणे असतील किंवा त्यांचे मित्र असतील, यांना कोणतीही कायद्याची भीती नाही का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा पद्धतीने हे जेवतात। संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडचं पाणी पळालं होतं, त्यांना घास जात नव्हता आणि अशा पद्धतीत हे मात्र मटणावर ताव मारत होते। हे या सगळ्या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपल्याला दिसते